Welcome to Nepwala. Like this video, share it with friends, and subscribe for more. हॅलो मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या NEP वाला चॅनलमध्ये. तर आज आपण घेऊन आलो आहोत 6वीचं विज्ञान, जे आपण इंग्रजी आणि मराठीतनं पण शिकूयात. म्हणजे दोघं माध्यमांच्या मुलांना ते कळेल, समजेल आणि शिकायलाही मदत होईल. तर हे आपलं टेक्स्टबुक आहे. हे अशा पद्धतीने दिसतं. प्रत्येक चॅप्टरमध्ये काय काय मॉड्यूल आहेत त्याचं अतिशय चांगलं स्पष्टीकरण इथे दिलं आहे. त्यामुळे तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू मिळतो की त्या चॅप्टरमध्ये नक्की काय शिकवलं आहे. ही आहे आपली इंडेक्स. हे आहेत वेगळे चॅप्टर्स. तर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, मेजरमेंट्स, लेट सेपरेट द कंपोनंट्स, असे बऱ्यापैकी. तर पहिला चॅप्टर आपण सुरुवात करूयात, तो म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आता बघा, जेव्हा एखादा न्यूबॉर्न इंडिव्हिज्युअल मोठं म्हणजे जन्माला येतो, तेव्हा त्याची झोपण्याची प्रक्रिया ही साधारणपणे तो 11 ते 12 तास झोपतो, किंवा त्यापेक्षा जास्त किंवा त्यापेक्षा थोडं कमी, पण मिनिमम 11 तास तरी तो बाळ झोपतं. ठीक आहे. आपल्या पुस्तकात पहिली ओळ जी लिहिली आहे, तर आपण ते थोडं वाचूयात. दिस इज आर मोती. 2 years ago, when we brought him home, he was small puppy. At that time, he could not even stand properly. He used to drink the milk we gave him and sleep for a very long time. जसं एखादं बाळ जन्माला येतं, तर ते खूप वेळ झोपतं, खातं बऱ्याच वेळा. तसंच एक कुत्र्याचं पिलू दिलं इथे. ते खूप वेळा खायचं, त्याला चालता नाही यायचं, मग हळूहळू ते चालायला शिकलं. नाव मोती हॅज ग्रोन. If a ball is thrown far away, he runs to get it. He catches the ball in his mouth and brings it back. If a biscuit is tossed high up, he jumps and catches it. When taken for a walk, now he pulls me along. तर आता इथे काय म्हटलं आहे की आता जसं जसं तो मोठा होतो आहे, त्याला सगळी कामं करता येतात. त्याला चालता येतं आहे, तो धावतो अगदी छान. एखादा बॉल जर आपण फेकला तर तो धावून पटकन घेऊन येतो, किंवा एखादं बिस्किट आपण हवेत फेकलं तर तो अगदी उडी मारून ते पकडतो. आणि जर चालायला जेव्हा तो जातो त्याच्या मित्राबरोबर, तर आधी तर त्याला चालता नाही यायचं, पण आता तो मित्राला खेचतो. काय गंमत आहे नाही का? तसंच जसं नवीन बाळ छोटं असतं, ते त्याला चालता येत नाही, त्याला बोलता येत नाही, किंवा ते फार वेळेसाठी झोपतं. पण जसं जसं मूल मोठं होतं, त्याची झोपायची जो वेळ असतो ते कमी होत जातं. तर आधी तुम्ही लहान होता, तुम्ही झोपायचात नर्सरीमधलं. ज्यांना भाऊ बहीण असतील, तर छोटा भाऊ जो आहे नर्सरी वगैरेमध्ये, तो दुपारी झोपत असेल, तो रात्री पण बऱ्याच वेळ झोपत असेल. पण तुम्ही शाळेत जाता, तुमचा क्लास असेल, तुम्हाला शाळा असेल, तर तुम्ही त्याच्यापेक्षा थोडं कमी झोपता ना. तो धावायला थोडा स्लो असेल, पण आता जर तुम्ही मोठे आहात तर तुम्ही त्याच्यापेक्षा फास्ट धावू शकता की नाही. किंवा जर तुम्हाला दादा असेल तर दादा तुमच्यापेक्षा फास्ट धावू शकतो. तर हे असतं की जसं जसं तुम्ही ग्रो होता, त्याप्रमाणे तुमची बॉडी डेव्हलप होत जाते, आणि मग तुम्ही ती कामं हळूहळू करायला सुरुवात करता, किंवा तुमची बॉडी त्याला ॲडॅप्ट करते. पण आता जसं न्यूबॉर्न इंडिव्हिज्युअल वाढतो आहे, तर मग त्या कुत्र्याच्या वस्तूसुद्धा वाढतील का? हा प्रश्न आपल्यापैकी किती जणांना आला? आता जसं लीश म्हणजे ते कुत्र्याला बांधणारा जो पट्टा आहे, तो वाढतो आहे का? किंवा तो बॉल तो स्वतःहून उडी मारू शकतो का? किंवा त्याची साईज वाढू शकते का? होऊ शकतं का असं? आता तुमच्याकडे जर एखादी पेन्सिल असेल, तर ती 5 सेंटीमीटर असेल, तर ती 10 सेंटीमीटर होऊ शकते का? हा प्रश्न आपल्याला सगळ्यांना पडतो. पण असं नाही होऊ शकत, कारण मोती जो आहे तो एक लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे. म्हणजे कुत्रा, ह्युमन बीइंग म्हणजे माणसं ही वाढू शकतात. पण जे निर्जीव वस्तू आहेत त्या वाढू शकतात का? चला सांगा बघू, किती जणांना हे येतंय?
चला तर आपण बघूयात थिंग्स दॅट नीड फूड फॉर ग्रोथ, म्हणजे ज्यांना अन्नाची गरज असते आणि जे वाढतात त्यांना लिव्हिंग थिंग्स म्हणजे सजीव असं म्हणतात. मग ह्या सजीवांना काय काय लागतं? सो दे कॅन ब्रेथ, दे वॉन्ट टू ईट अँड दे कॅन ग्रो. ह्या 3 गोष्टी ज्या आहेत त्या एका लिव्हिंग थिंगला लागतात. म्हणजे काय, ते श्वास घेऊ शकतात, ते खाऊ शकतात आणि हे 2 केल्यावर मग त्यांची वाढ होते. पण एखादी पेन्सिल ती वाढू शकते का खाल्ल्यावर? ती खाणारच नाही मुळात. तर जसं एक फार्मर, तो एक ह्युमन बीन आहे. आता आपण हे चित्र बघूयात. जसं या चित्रात दिलं आहे, यातले सजीव आपल्याला ओळखायचे आहेत. तर फार्मर हा एक ह्युमन आहे. काऊ जसं गाय आणि बकरी, रूस्टर म्हणजे कोंबडा आणि हेन म्हणजे कोंबडी, हे आपल्याला लक्षात ठेवायचं बरं का. आता जसे बर्ड्स आहेत, बिग ट्रीज ग्रास आहेत, तर झाडं पण वाढतात. त्यांना आपण पोषण घालतो ना, खत घालतो, पाणी घालतो, ते त्यांचं जेवण आणि म्हणजे अन्न आणि पाणीची गरज आणि सूर्य पण त्यांना प्रकाश लागतो, मग ती वाढतात. म्हणजे काय, तर ती सजीव आहेत. आता ह्यातल्या निर्जीव वस्तू कोणत्या आहेत, म्हणजेच नॉन लिव्हिंग थिंग्स. चला ओळखा पटकन. आता जसं ह्या चित्रात तुम्हाला दिसतं आहे की बकेट आहे, ट्रॅक्टर आहे, बुलक कार्ट आहे. आता बुलक कार्ट म्हणजे काय, जे म्हणजे आपण गाईला बांधतो, बैलगाडी, कळलं ती. किंवा मग हा हॅमर झाला, ती बकेट झाली, ते वेसल झालं म्हणजेच एक भांडं. हे सगळं काय आहे, हे निर्जीव वस्तू आहेत. म्हणजे ह्या वाढू शकतात का? नाही. ह्यांना अन्न वगैरे लागतं का? नाही. मी 10 वर्ष जरी एक्स ठेवला तर तो तितकाच राहणार आहे. मी बुलक कार्ट 20 वर्ष जरी तिथे उभी ठेवली, तिला पाणी जरी घातलं अगदी, तरी ती वाढणार आहे का? नाही. ज्या वस्तू वाढत नाहीत किंवा त्यांना अन्नाची गरज पडत नाही, त्या म्हणजे दॅट कॅन बी सेड एज नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. दीज कॅनॉट ग्रो. तर आता हे जसं मी इथे दाखवलं आहे की ही बकेट आहे. ही बकेट वाढू शकते का? 5 वर्षानंतर पण ती बकेट आहे तशीच राहणार आहे. ती मोठी होणार आहे का की छोटी होणार आहे का? नाही. पण एखादी मुलगी किंवा मुलगा 5 वर्षाने देखील वाढणार ना. आता तुम्ही जर 5 वर्षाचे तर 5 वर्षानंतर तुम्ही 10 वर्षाचे होणार ना. तुमची उंची वाढणार, तुमचे केस वाढणार. हे सगळं लिव्हिंग थिंग्स. आणि जे वाढणार नाही, ज्यांना अन्नाची गरज नाही, ते नॉन लिव्हिंग थिंग्स. तर हे होतं आपलं पेजचं, चॅप्टरचं पेज नंबर 1. तर उद्या भेटूयात चॅप्टर नंबर 2 साठी. ओके, बाय बाय. Welcome to Neepwala, your go-to channel. Let's make science and math easy and fun. Please like, share and subscribe for more.